आता 2 आठवड्यांवरती आली आहे। मात्र राजकीय दिवाळीला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे। बारामतीमध्ये दिवाळी साजरी केली जाते असं वक्तव्य भाजपचे आमदार राम कदम यांनी केलंय। तर दिवाळी साजरी करावी असं नेमकं झालं तरी काय, पाहूयात या रिपोर्टमधून। निवडणूक आयोगानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला। मात्र या निर्णयाचे पडसाद इतर कुठे नाही पण बारामतीत उमटले असं आमदार राम कदम यांनी म्हटलं। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बारामतीकर प्रचंड खुश झाले आणि त्यांनी दिवाळी साजरी केल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलंय। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसतं, आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मान दिला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून गोरगरिबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामतीमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते ते इतिहासाच्या पानात त्याची नोंद राहिली नसती। बारामतीत दिवाळी साजरी करण्यात आल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलं। त्यामुळे बारामतीत नेमकं काय घडलं याचं उत्तर बारामतीकरांकडूनच किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेणं गरजेचं होतं। असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। बारामतीमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दिवाळी साजरी झाली नाही, मात्र राम कदम यांनी तर तसं वक्तव्य केलं। राम कदम यांना बहुतेक राजकीय दिवाळी साजरी झाली असं म्हणायचं असेल आणि या राजकीय दिवाळीतील काही फटाके उरले तर ते दिवाळीत नक्कीच फोडता येतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।